तर नमस्कार मित्रांनो, तुमचा परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग जरा वेगळा होणार आहे। वेगळा कारण की आज आपण आगमनाला निघालेत। आपण निघाले गणपती दाखवायला तुम्हाला कारखान्यामध्ये। केदार आर्ट्स करून एक दादा आहे, त्यांनी इन्व्हाइट केलं आपल्याला कारखान्यामध्ये गणपती दाखवायला, कशा कशा मूर्ती आहे त्यांच्या इकडे। तर आता आपण तिकडे आलेलो आहे बँड्रामध्ये, झरीमरी तलावाच्या बाजूला। सो आता चला बघूया तिकडे कसे कसे मूर्ती आहे, किती सुंदर वगैरे। तर जाऊन आतमध्ये तुम्हाला भेटू। जसं का तुम्ही कारखान्यात पोचले, ही एक मस्त मूर्ती जशी काकांनी ठेवलेली, अजून ही एक होती मूर्ती मस्त जशी तुम्हाला जसं काय दिसते, ही सुंदर अशी मूर्ती बाप्पांची। अशी अनेक मूर्ती तुम्हाला इकडे दिसतील, सुंदर अशी सुंदर। ही एक मोठी भव्य मूर्ती अक्षय बोलला, ती पण मातीची मूर्ती आहे बोलला। 5-4 फुटाची मूर्ती असेल। तिथे एक पाठीमागे तुम्हाला मूर्ती दिसते, ती पण मस्त असेल। आणि ही एक मूर्ती तो बोलला मातीची मूर्ती आहे, ही पण एक। अजून ती समोरची एक तो बोलला मातीची मूर्ती आहे, आणि ती असे 4 ते 5 मूर्त्या मातीच्या आहेत। आणि बाकी सगळे तिकडे मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला आता मी जाऊन दाखवेल किती काय काय सुंदर आहेत। सो चला, आता तिकडे जरा गर्दी आहे त्यामुळे मी जात नाही। थोड्या माझी पाठची पण साईड आहे, तिकडे पण तुम्हाला जाऊन दाखवेल। अजून आतमधली पण साईड आहे ही, इथे जरा काम चालू आहे अजून गणपतीचं। बाकी तिकडे मोठी मूर्ती आहे आणि इथे एक मंडळाची मोठी मूर्ती आहे। सो आता तिकडे थोड्यामध्ये जाऊ। मित्रांनो, हे सगळी मूर्ती दाखवली तुम्हाला, आणि तो एक दादा बोलत होता हिची मूर्ती अशी सुंदर। या मूर्तीमध्ये जे सोंडेवर बनवलं आहे रामाचं, ते तुम्हाला 3D वाटत असेल,
स्टिकरसारखं, पण ते स्टिकरसारखं नाही, तो बोलतोय त्यांनी बनवले ते हाताने आणि तुम्हाला दिसते किती सुंदर बनवलं ते. जसं का तुम्हाला दिसते असं वाटतच नाही म्हणजे ते हाताने बनवलं आहे. ते बोलतात एका आर्टिस्टने हाताने बनवलं आहे, मस्तच बनवलं आहे, एकदम 3D असल्यासारखं दिसते. तर मित्रांनो आता आपण आलेलं केदार आर्ट्समध्ये, ते ओनर तिकडेच बसले. सो आता त्यांच्या कारखान्यामध्ये आपण आलेलं आहे आणि इकडे सुंदरच सुंदर बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला दिसत असतील. अक्षय जरा दाखव फिरून. तर इकडे अशा तऱ्हेने सुंदर असे बाप्पांचे तुम्हाला दर्शन दिसतील. चांगल्या मूर्त्या असतील, छोट्यापासून छोट्या आणि मोठ्या 5-5.5 फुटापर्यंत इकडे मूर्त्या आहेत. आणि इकडे पण मूर्त्यांचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. इथे पण सुंदर सुंदर मूर्त्या आहे. आणि आम्ही आतमध्ये जाऊन आले पाठीमागे, ते पण तुम्हाला मूर्त्या दाखवले कसे नाही. आणि आता तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतील आम्ही किती फुटाचे मूर्त्या आहे. 5-5, 6-6 फुटाचे मूर्त्या आहे मंडळाचे, ते पण तुम्हाला दाखवतील. ही मूर्ती बघा किती सुंदर आहे, मस्त अशी बाप्पांची सजवलेली मूर्ती आहे, खूप सुंदर दिसते. मित्रांनो आता तुम्हाला आम्ही बाहेर आले. स्टार्टिंगलाच तुम्हाला असे भव्य असे गणपती दिसतील. इकडे ही एक पॅक केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये एवढं दिसणार नाही. आणि ज्या बाजूला तशी सेम टू सेम मूर्ती आहे, ही पण अशी चांगली सुंदर अशी पाठी पंचमुखी हनुमान आहे. अजून हिचं कलरचं काम बाकी आहे, पण सुंदर अशी मूर्ती. ही मूर्ती बघा पूर्ण डायमंडी बनवलेली आहे, मस्त अशी सुंदर. अजून काम चालू आहे हिचं. सो सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांची. सध्या तर हिचं काम चालू आहे अजून, पण अशी भव्य आणि सुंदर अशी मूर्ती बाप्पांची. ही पूर्ण अशी डायमंडनी बनवलेली आहे. इथे श्रीराम तुम्हाला दिसत असतील, सुंदर अशी मूर्ती.